परभणी जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे करपरा नदीला पूर आला, ज्यामुळे जिंतूर तालुक्यातील बोरी वर्सा रस्ता काल दुपारी 11 वाजल्यापासून बंद आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जिंतूर तालुक्यातील बोर्डी कसर डोहरा इथल्या शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्यात, त्यामुळे बोर्डी शिवारात पाणी आल्यानं शिवाजी कदम हे शेतातील आखाड्यावरच पुराच्या पाण्यात अडकले आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील ओढ्याला पूर आलाय। आहेरवाडी गावाला पाण्याने वेढल्यानं गावाचा संपर्क तुटलेला असून हीच परिस्थिती वडगावमध्ये निर्माण झाली, त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय। तिकडे माटेगावमध्ये कामाई नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे तिथल्या जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं कालपासून 0 फाटा ते पूर्णा रस्ता बंद आहे। परभणी जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय। परभणीच्या सेलू तालुक्यातील वाईबोध गावाला करपरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढलं होतं। त्यात 4 जण आपल्या शेताच्या आखाड्यावर असताना त्या शेताला पुराच्या पाण्याने वेढलं होतं। यामुळे हे शेतकरी रात्रभर विहिरीच्या काढलेल्या मुरमाच्या ढिगाऱ्यावर रात्रभर जीव मुठीत धरून बसले होते। तसंच अनेक जनावर देखील वाहून गेली आणि वाहनांचंही मोठं नुकसान झालं। रात्रीच्या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंत्रालयात याबाबत माहिती देऊन मदत मागितली। यावेळी संभाजीनगर येथील आर्मीचं पथक गावात पोहोचलंय। परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाणी साठा वाढलाय, नद्यांनाही पूर आलाय। नद्यांना पूर आल्यानं जिंतूर महामार्ग बंद आहे। दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे शेतीचंही नुकसान झालेलं आहे। याचा आढावा घेतलेला आहे पंकज क्षीरसागर यांनी। पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि महत्त्वाचं जर आपण बघायला गेलं तर नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। आम्ही सध्या या शेतामध्ये आणि आपण जर बघितलं तर कापसामध्ये हे पाणी साचलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि सर्वत्रच केवळ कापूसच नाही तर सोयाबीन असेल, हळद असेल किंवा इतर पिकं जे आहेत त्या पिकांमध्ये पाणी अशा प्रकारे साचलेलं आहे। आपण बघितलं तर पूर्ण पीक जे आहे कापसाचं हे पाण्याखाली गेलेलं आहे आणि यामुळेच आता या नुकसानीचं जे काही आहे या नुकसानीचे पंचनामे कृषी मंत्र्यांनी जरी आदेश दिले असले तरी सुद्धा आता पाऊस कधी थांबल, कारण आज सकाळपासून सुद्धा पाऊस जो आहे रिमझिम चालूच आहे। मानोली या गावामध्ये सुद्धा अनेक घरांना पाण्याचा वेढा जो आहे तो पडलेला आहे आणि तिथं सुद्धा काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले। जर एकूणच जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली, आज पाऊस कमी झाल्यामुळं पुढचा जो अनर्थ आहे तो होणारा टळलेला आहे। मात्र तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर या पावसाचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।